श्रावणी प्लीज असं काही बोलू नका. विक्रमने खरंच काही केलेलं नाहीये. तो एक अपघात होता. अपघात होता तो, अपघात होता. विक्रम हा अपघात आहे, हा अपघात आहे. हो काय करताय तुम्ही हे? जा तुम्ही इथून. हे बघा तुम्ही ऐकलं नाही का? मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. पोलिसांची धमकी कोणाला देतेस का? शिक्षेपासून कोर्टापासून तो वाचलाय पण आमच्यापासून वाचणार नाही. आमचे संसार उद्ध्वस्त केले त्यांनी. त्याला ना असंच आम्ही काढणार. आमचे संसार पुलाखाली उद्ध्वस्त करतो काय? बरं त्याच्या पुढे काय काय होईल हे तर सुरुवात आहे. चला रे विक्रम चला चल चल विक्रम. श्रावणी काय झालं? त्या ऍड एजन्सीचा नंबर दे, मला फोन करायचा आहे. तुला काय बोलायचं त्यांच्याशी? श्रावणी ती ऍड तू करणार नाहीस आणि हेच त्यांना सांगायचंय. नंबर दे. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तुला काय वाटतं तुझ्या सांगण्याने ते ऐकतील? का नाही ऐकणार? ज्या ऍड मुळे तुझी बदनामी होणार आहे ती. फोटोशूट झालंय, टीव्ही कमर्शियल सुद्धा सुरू होतील. लाखोची इन्व्हेस्टमेंट आहे. मी बॅकआउट झालोय तर त्यांचं नुकसान कोण भरून देणार ग? त्या केटीला सांग नुकसान भरपाई करून द्यायला. नाहीतरी हल्ली तुझ्याबद्दल खूप सहानुभूती वाटते त्याला. स्टॉप इट मॉम, स्टॉप इट. श्रावणी, आईवर ओरडायची काही गरज नाहीये. बाबा आता तुम्हीच समजावा ना तिला. काही माहित नसताना उगाच बडबडते. श्रावणी, बाबा अहो तिला समजवण्याऐवजी तुम्ही मलाच ओरडताय. हो, कारण हल्लीचं तुझं वागणं बघता तुलाच समजावायची जास्त गरज आहे. शाव, या घरात राहताना या घराचे नियम तुला पाळावेच लागतील हे नीट लक्षात ठेव. ठीक आहे, जर या घरात माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही बंधन आणणार असाल ना तर मला सुद्धा विचार करावा लागेल. श्रावणी, श्रावणी, हल्ली ही मुलगी आपलं काहीच ऐकत नाही. मुलांशी मित्राप्रमाणे वागावं, त्यांची समजूत काढावी अशा मताचा मी होतो. पण श्रावणीशी असं वागून चालणार नाहीये. यातून आता आपल्यालाच मार्ग काढावा लागणार आहे. खूप दुखतंय. नाही नाही, झालं झालं. विक्रम मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि पोलीस प्रोटेक्शन मागूया. नाही नाही, असलं काही करायचं नाही देवे. अरे असं काय बोलतोयस तू? कामगार किती भडकलेत बघतोयस ना. ते स्वाभाविकच आहे ना देव्यानी. स्वाभाविक आहे? तुझ्यासाठी स्वाभाविक असेल, सोपं असेल, माझ्यासाठी नाहीये. मला खूप भीती वाटते विक्रम. हे बघ जाताना ते धमकी देऊन गेले. ते काही नाही, मी पोलिसांना फोन करणार. देव्यानी असलं काही करायचं नाहीये. पोलिसांमुळे आमच्या कामगारांना झालेला त्रास आम्हाला सहन होणार नाही आणि आम्ही तो करणारही नाही. ठीक आहे, ठीक आहे, पण मला एक प्रॉमिस कर. हे प्रकरण मिटेपर्यंत तू घराच्या बाहेर पडणार नाही. प्रॉमिस कर, प्रॉमिस कर विक्रम, प्रॉमिस कर. श्रावणी,
काय आहे? आम्हाला बोलायचंय तुझ्याशी. बोला. हे बघ श्रावणी, आता तुझे आई बाबा काय किंवा मी काय, आम्ही जे तुझ्याशी बोलणार आहोत ते तुझ्या भल्यासाठीच आहे, हे आधी लक्षात घे. एक मिनिट. माझ्या भल्याचा विचार करायला मी समर्थ आहे. आणि तुम्ही तिघेही आता माझ्याशी ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी माझी वाट पाहताय ना, ते न समजण्यात की मी लहानही नाही. एवढं सगळं तुला कळतं ना, मग आम्ही असं का बोलतो ते कळत नाही. अभिलाषा, जरा शांत हो ना. तू पाहिलेल्या मुलाशी तिला लग्न का नाही करायचंय ते तरी तिला सांगू दे. मला जे काही सांगायचंय ना, ते मी आत्तापर्यंत खूप वेळा मॉमला सांगितलंय. आणि मी कोणाशी लग्न करायचं याचा निर्णय मला घेऊ द्या ना. आफ्टर ऑल इट्स माय लाईफ. आय नो इट्स युअर लाईफ. पण आई बाप म्हणून तुझ्या आयुष्यात आम्हाला काही स्थान आहे की नाही? चल जेवून घे. नको आम्हाला. असं काय करतोस विक्रम? तूच जर असा वागायला लागलास तर मग सांग, कसं वागायला पाहिजे आम्ही? सांग ना. तू का सोडवलंस आम्हाला जामिनावर देव्याने? का सोडवलंस? आमचे कामगार आम्हाला दोषी ठरवत आहेत देव्याने. ज्या मालकाला आतापर्यंत आदराने नमस्कार करत होते त्याच्यावर तो खुनी असल्याचा आरोप केला जातोय. खुनी? आम्ही खून? नाही विक्रम, हे बघ, आपल्याला माहितीये ना तुझा काहीच दोष नाहीये. त्या इन्स्पेक्टर कदमला नाही ना वाटत आहे तसं. त्याला असं वाटतंय मी एका श्रीमंत घरातला बिघडलेला मुलगा, अजून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही हे सगळं घडून आणलं असं वाटतंय त्याला. इन्स्पेक्टर कदम काय बोलतो त्याच्याकडे तू लक्ष नको देऊस. अजून कोणाकोणाकडे लक्ष नको देऊ ते सांग. सांग ना, कोणाकोणाकडे दुर्लक्ष करू आम्ही? विचार करून ना आमचा आता. देवाने कुठल्याही परिस्थितीत आम्हाला स्वतःला निरपराध सिद्ध केलं पाहिजे, काय झालं तरी. पण मग आता काय करणार आहेस तू? आम्हाला ऑफिसला जायला हवं आत्ताच्या आत्ता. हे बघ, तिकडे काही महत्वाचे रेकॉर्ड्स आहेत जे आम्हाला चेक करायला लागतील. त्यातनं आम्हाला कळेल की त्यातनं आम्ही स्वतःला सिद्ध करू शकतो देवयानी. वेडा आहेस का तू? वेळ लागलाय तुझं. बाहेर पडणं किती धोकादायक आहे तुला कळतंय? आम्ही घरात काही न करता नुसतं बसून राहणं आमच्यासाठी जास्त धोकादायक आहे. हे बघ, प्लीज प्लीज आम्हाला समजून घे. आम्हाला आता ऑफिसला जाणं खूप गरजेचं आहे. ऐक, हे बघ आम्ही लवकर परत येऊ. तू काळजी करू नकोस ना. नाही, आम्ही लगेच परत येऊ. फक्त एक काम कर, आम्ही तुला फोन करेपर्यंत तू दार उघडू नकोस कोणासाठी. प्लीज प्लीज देवयानी, प्लीज प्लीज देवयानी, आम्हाला सिद्ध करू दे स्वतःला. आता आम्हाला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. प्लीज. तुझे आई बाबा त्यांनी पाहिलेल्या मुलाशी तुला लग्न करायला सांगताय. यात तुझ्यासाठी काहीतरी चांगलाच विचार त्यांनी केला असेल ना. हा, आता तो मुलगा तुला पसंतच नसेल तर गोष्ट वेगळी आहे.
तू एकदा त्याला भेटून घ्यायला काय हरकत आहे? आम्ही आमच्या बाजूने त्याला होकार कळवलाय. पुढच्या आठवड्यात निशांत तुला भेटायला येतोय. तू कुणाला विचारून हा निर्णय घेतलाय? श्रावणी, तुम्ही जर असं प्रत्येक वेळेस मला फोर्स करणार असाल ना तर मी अजिबात तुमचं ऐकणार नाही. आणि तू पसंत केलेल्या मुलाशी लग्न तर दूरच राहिलं ग. मी त्याला भेटणार देखील नाही. ठीक आहे, तू जर आमचं ऐकणारच नसशील तर उद्यापासून तुझं घराबाहेर पडणं बंद. तुझं शूटिंग, मॉडेलिंग आणि हे जे तू आम्हाला उलट बोलतेस ना ते सगळं उद्यापासून तुझं बंद. तुला कुणी भेटायला येणार नाही आणि तू कुणालाही बाहेर जाऊन भेटणार नाहीस. हा आमचा अंतिम निर्णय आहे. ठीक आहे, तुम्ही जर हा निर्णय घेतलाच आहे तर मग यापुढे माझे निर्णय मी घ्यायला स्वतंत्र आहे. श्रावणी, तुझ्या आई म्हणून या सगळ्याचा तुला खूप मनस्ताप होतोय अभिलाषा. स्वाभाविकच आहे ते, पण तू मोठी आहेस, तुला समजून घ्यायला हवं. नाही वहिनी, सुरुवातीपासूनच आम्ही हिच्याशी असं वागलो असतो ना तर आज ही वेळ आलीच नसती. पैशाच्या जोरावर शिक्षेपासून तू वाचलास, पण आमच्याकडून तू वाचू शकणार नाहीये. तुझं घर बी असंच बर्बाद होईल. तू तर राक्षस निघालात, राक्षस नराधमा. आमचा पोशिंदा मानत होतो तुला, पण खुनी आहेस, खुनी तू. विक्रम पण ना उगाच टेन्शन वाढवून ठेवतो. कामगार त्याच्या जीवावर उठले हे माहीत असतानाही घराबाहेर पडण्याची काही गरज होती का? तो घराबाहेर पडलाय हे कामगारांना कळलं तर? नाही नाही, विक्रमला काहीच होणार नाही. कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे आमचं ऑफिस आहे, आमचं महत्वाचं काम आहे म्हणून आम्ही आलो इथे. सॉरी, तुम्ही आज जाऊ शकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये जाण्यापासून आम्हाला अडवणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला प्रेमाने नाही समजणार. कायद्याची भाषा कळेल. या ऑफिसला सील करण्यात आलेलं आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणालाही आज जाता येणार नाही. तुम्हाला माहिती तुम्ही कोणाशी बोलता? माहिती आहे ना, चांगलंच माहिती आहे. अहो, तुम्ही किती जरी मोठे असाल ना तरी लोकांच्या नजरेमध्ये गुन्हेगार आहात, हे विसरू नका. चला निघा आता. विक्रम, कुठे आहेस तू? देवयानी, आम्ही बोलतोय. नील. नील भैया? हाँ नील भैया बोला. तिकडे सगळं ठीक आहे ना? विक्रम कसा आहे? सावरलाय? नील भैया, विक्रम बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? पण त्याला सांगितलं होतं ना की एकट्याने बाहेर जाऊ नको म्हणून. मी सांगितलं त्याला, तो ऐकायलाच तयार नव्हता. नील भैया, तुम्ही इथून गेल्यानंतर काही कामगार आले होते, खूप संतापलेले होते. विक्रमवर नाही ते आरोप केले आणि
एकाने तर विक्रमला दगडही मारला. कसा आहे विक्रम? थोडीशी जखम झाली आहे. ठीक आहे, आम्ही त्याच्या सेलवर फोन करतो. नील भैया तो मोबाईल घरीच विसरून गेलाय. ठीक आहे, बरं तो घरी आला की ताबडतोब आम्हाला फोन कर, आम्हाला कळव. आणि समजा यायला उशीर झालाच तर थोडा वेळ वाट पहा आणि आम्हाला सांग. आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो. ठीक आहे नील भैया. बाय. बाय. कुठे गेलेत विक्रम भाऊजी? माहित नाही. देवयानी सांगत होती की घरावर काही लोकांचा जमाव आला होता. विक्रमवर नाईने ते आरोप करत होते. दगडही मारलाय त्याला. दुखापत झाली थोडीशी. काय? हो. आणि तरी एकटेच गेलेत यावेळी? काही कळत नाही रागिणी. तिकडे देवयानी पण काळजीने अस्वस्थ आहे. विक्रमही खूप डिस्टर्ब आहे. त्यात एकटाच निघून गेलाय. कुठे गेला देवालाच माहित. नील भैया विक्रम अजूनही आला नाहीये. आला नाहीये? देवयानी आम्ही एक काम करतो. आम्ही विक्रमच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो. ठीक आहे. नील भैया मीच त्याला अडवायला हवं होतं. रिलॅक्स देवयानी. आम्ही लगेच जातो आणि तुला फोन करतो. चल. कोण आहे? काय झालं देवयानी? नील भैया कोणीतरी दार ठोकतंय. कोण आहे? हे बघ, कोणी कळल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस. हो. कोण आहे? देवयानी, आम्ही विक्रम आहोत. दार उघड. विक्रम. नील भैया विक्रम आला. उशीर केलास विक्रम. सॉरी. नील भैया. हा भैया. काय झालं विक्रम? एवढ्या रात्री ऑफिसमध्ये का गेला होतास? पुन्हा काही झालं असतं म्हणजे? भैया डोंट वरी, आम्ही सुखरूप आहोत. काय झालं ऑफिसमध्ये? भैया काहीतरी या सगळ्याच्या पाठीमागे काहीतरी आहे. आम्हाला नक्की कळत नाही काय, पण आम्ही ऑफिसमध्ये गेलो तर भैया आमचं ऑफिस कोणतरी सील केलंय. हे सगळं कोणीतरी नक्की प्लॅनिंग करून करत असलं पाहिजे, पण कोण ते अजून आम्हाला कळत नाही. पण कळेल लवकरच कळेल. त्रास करून घेऊ नकोस. नील भैया. देवयानी काळजी करू नकोस. आम्ही दोघं जण सकाळी घरी येतो, मग आपण शांतपणे बोलूया. ठीक आहे. हे बघ, विक्रम कसाही रिॲक्ट झाला तरी तू शांत राहा. खूप खचलाय तो, पण तू धीर सोडू नकोस. हो नील भैया. बाय. विक्रम. विक्रम. चल चहा बिस्किट खाऊन घे. कालपासून तू काही खाल्लं नाहीयेस. कामगारांच्या घरात कोणी ना कोणीतरी दगावलं असेल. त्यांच्याकडे कोणी अन्नाचा एक कण जरी खाल्ला असेल. हे बघ विक्रम, मला पटतंय सगळं, पण अरे नाही देवी, आमचे कामगार होते ते. आमच्यासाठी काम करत होते दिवस रात्र विसरून. काय दिलं आम्ही त्यांना?
नाही विक्रम, नाही, दार उघडायचं नाही. आम्हाला जाऊ दे, आमचं ऐक. नाही विक्रम, मी तुला नाही जाऊ देणार. प्रत्येक वेळी का म्हणून मी तुझं ऐकायचं? कालही तू माझं ऐकलं नाहीस. काय झालं बघतोयस ना? तुझ्या कामगारांनी समजून घेतलं का तुला? नाही ना, नाही, मी तुला जाऊ देणार नाही. नाही विक्रम, विक्रम, मी पोलिसांना फोन करेन. मग पोलीस तुझ्या कामगारांशी कसे वागतील त्याला मी जबाबदार नाही. मी आत्ताच सांगते. नाही, नाही, प्लीज. ओके, नाही साहेब, मी दार उघडाल बस. पण हा मार्ग नाही.